Hello everyone, in this session we are going to start with the new chapter heat treatment. त्यालाच मराठीमध्ये आपण उष्णता उपचार असं म्हणतो. आता आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला कुठले पॉइंट्स कव्हर करायचे आहेत ते पाहूयात. तर आज एकूण 4 पॉइंट्स आपल्याला कव्हर करायचे आहेत. नीड ऑफ हीट ट्रीटमेंट, देन व्हॉट इज द हीट ट्रीटमेंट, देन पर्पज ऑफ द हीट ट्रीटमेंट अँड स्टेजेस ऑफ हीट ट्रीटमेंट. So let's start. So first question, why we need the heat treatment process? तर हीट ट्रीटमेंट प्रोसेस ही कशासाठी गरजेची आहे? जर आता तुम्ही बघितलं तर मोस्टली मेटल्स किंवा स्टील हे काय होतं की इंजिनिअरिंग मध्ये बरेचसे त्याचे ऍप्लिकेशन्स आहेत. आता हे जे ऍप्लिकेशन्स आहेत जसे की फॉर एक्झाम्पल पाहता येतं हा स्टील बार आहे. हा स्टील बार काय होतो काही वेळेला त्याला बेंड केलं जातं तर काही वेळेला तो ट्विस्ट केला जातो. म्हणजे बेंडिंग असू शकते किंवा ट्विस्टिंग असू शकतो. सो दिस बार may subjected to the bending while at the other it is twisting. किंवा सेकंड बघा तुम्ही टूल मटेरियल्स असतील. आता हे टूल्स जे आहेत तर ह्या टूल्सची सुद्धा काय असली पाहिजे, जी हार्डनेस आहे ती जास्त असली पाहिजे, तसंच ते टफ असले पाहिजे. दिस टूल मटेरियल्स टू हॅव द हार्डनेस स्पेशली रेड हार्डनेस combined with the toughness along with the non brittle cutting edges. म्हणजे जे टूल मटेरियल्स आहेत ते स्वतः इतके हार्ड असले पाहिजेत की त्याने दुसऱ्यांना कट केलं पाहिजे, तसंच ते ब्रिटल नसले पाहिजेत. आता जेव्हा ब्रिटल म्हणलं की काय होणार की सडन जर लोड आला तर त्याचे छोटे छोटे तुकडे होऊ शकतात, तर तेही नसलं पाहिजे. म्हणजे ही वॅरिंग कंडिशन आहे. किंवा नंतर बघा स्ट्रक्चर ऑफ स्टील तुम्हाला दिसत आहे. आता हे बऱ्याचदा कुठे बघतो आपण तर जे ब्रिज आहेत म्हणजे पूल जे म्हणतो आपण पूल, तर तिथं तुम्हाला हे बघू शकता तुम्ही. आता इथं काय होतं की बऱ्याचदा स्टॅटिक लोड असू शकतो किंवा डायनामिक असतो सडन, जसे की एखादी व्हेकल पास होत आहे तर त्यावेळेला तो लोड काय असणार आहे डायनामिक. किंवा एखादी वस्तू समजा तिथे फिक्स केलेली असेल तर तो असणार आहे स्टॅटिक लोड. म्हणजे तो काय होतो किंवा तो जे स्ट्रक्चर आहे तर त्याने काय केलं पाहिजे, तो जो लोड आहे तो बिअर केले. सो दे मे बी रिक्वायर्ड टू बिअर द स्टॅटिक और डायनामिक लोड्स. किंवा आता एखादं ऍप्लिकेशन असू शकतं जिथं की काय लागतं आपल्याला की हाय स्पीड आहे किंवा दे हॅव टू ऑपरेट अंडर द करोजिव्ह नेचर. जसं की आता पाईप दाखवलेलं आहे तर पाण्याचा पाईप जर आपण म्हणला तर पाण्यामुळे काय होतं करोजन म्हणजे गंज चढू शकतो. तर तो गंज चढू नये तर त्या कंडिशनसाठी काय त्याच्या प्रॉपर्टीज रिक्वायर्ड असू शकतात. तर अशा वेगवेगळ्या कंडिशन्स मध्ये मटेरियल्स काय होतात वर्क होतात. किंवा अदर एक्झाम्पल जर तुम्ही पाहिलं तर फर्निचरसाठी किंवा डेकोरेशनसाठी जसं इथं एक टेबल दाखवलेला आहे फर्निचरचा किंवा इथे एक डेकोरेशनचा बर्नर दाखवलेला आहे. तर यांच्यासाठी काही खूप खास प्रॉपर्टीज लागतात असं नाही, परंतु जर तुम्ही जसे की टूल्स घेतले किंवा स्ट्रक्चर ऑफ स्टील घेतलं तर याच्यासाठी स्पेसिफिक प्रॉपर्टीज रिक्वायर्ड असतात. किंवा दुसरं समजा जसं की सॅटेलाइट वगैरे असतात तर या सॅटेलाइटसाठी वेट्स असू द्या किंवा त्यांची जी हार्डनेस आहे स्ट्रेंथ आहे या ज्या प्रॉपर्टीज असतात त्या खूप स्पेसिफिक असतात. तर त्या स्पेसिफिक प्रॉपर्टीज एकाच मटेरियल पासून मिळणं अवघड आहे. जसं स्टील म्हणलं तर स्टील हे सगळीकडेच आपण वापरू शकत नाही, तर आपल्याला काय करावं लागतं त्याचं जे कॉम्पोजिशन आहे एकतर ते चेंज करायचं किंवा दुसरं असेल त्याचं जे स्ट्रक्चर आहे इंटरनल स्ट्रक्चर तर ते चेंज करावं लागतं. सो वी कॅन achieve the required properties by changing its composition or its structure. So this can be done with the help of heat treatment. म्हणजे त्याचं जे स्ट्रक्चर आहे तर ते आपण हीट ट्रीटमेंटनी चेंज करू शकतो. सो आता हीट ट्रीटमेंट काय आहे हे आपण अगोदर पाहूयात. The structure of a steel can be changed by heating it to a particular temperature and then allowing it to cool at a definite rate. The process of changing the structure and thus the changing the properties of a steel by heating and cooling is known as a heat treatment of steel. तर काय केलेलं आहे स्टीलसाठी आता आपण इथं डेफिनेशन घेतलेलं आहे. आता आपल्याला जे प्रोसेस पाहिजे त्यानंतर तर त्या स्टीलचे साठी आपण पाहणार. त्या चॅप्टर मध्ये मेन आपल्याला काय पाहायचं आहे तर हीट ट्रीटमेंट ऑफ स्टील हे पाहायचं आहे. त्यामुळे पहिल्यांदा आपण हीट ट्रीटमेंट ऑफ स्टील डिफाइन केलं. काय म्हणलेलं आहे की जे स्ट्रक्चर आहे स्टीलचं तर ते आपण चेंज करू शकतो. तर त्यासाठी आपल्याला स्टीलला हीट करायचं त्यानंतर ते स्पेसिफिक रेटने त्याला कूल करायचं आहे. तर ही जी प्रोसेस आहे हिटिंग अँड कूलिंग तर त्यालाच आपण हीट ट्रीटमेंट ऑफ स्टील असं म्हणतो. तर आता दुसऱ्या मेटलसाठी जरी आपण ही घेतली तर तरीही डेफिनेशन तीच राहणार आहे. बघा द प्रोसेस of heating and cooling of a metal under controlled conditions to change the mechanical properties of a metal is called heat treatment of metals. म्हणजे कुठलेही हीट ट्रीटमेंट असू द्या त्याच्यामध्ये हिटिंग असणार आणि
कुलिंग असणार. म्हणजे पण हे स्पेसिफिक कॉम्पोजिशन किंवा स्पेसिफिक मटेरियल साठी स्पेसिफिक टेम्परेचर डिसाइड असेल, तसंच त्याचा कुलिंग रेट आहे किंवा कुलिंग मीडिया जे आहेत तर ते डिसाइडेड असतील. तर हे जे स्पेसिफिक मॅनर मध्ये जे आपण करणार आहोत किंवा स्पेसिफिक किंवा अंडर कंट्रोल कंडिशन जर आपण असं म्हणलं तर त्याला आपण हीट ट्रीटमेंट ऑफ मेटल्स असं म्हणतो. आता ह्या हीट ट्रीटमेंटचा उद्देश काय, म्हणजे त्याचा पर्पज ऑफ हीट ट्रीटमेंट आपल्याला पाहायचं आहे. तर पहिलं असेल टू रिलीव्ह द इंटरनल स्ट्रेसेस सेट अप ड्युरिंग द अदर ऑपरेशन्स लाईक कास्टिंग, वेल्डिंग, हॉट अँड कोल्ड वर्किंग ETC. आता बरेचसे मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन्स आहेत जसे की कास्टिंग आहे, वेल्डिंग आहे किंवा हे कोल्ड हॉट वर्किंग आहे. तर जेव्हा हे मॅन्युफॅक्चर होत असतात प्रोडक्ट, त्यामध्ये काय होतं की त्याच्यामध्ये इंटरनल स्ट्रेसेस जे आहेत काही कंडिशन्समुळे ते जनरेट होतात. पण हे इंटरनल स्ट्रेसेस हा डिफेक्ट मानला जातो, तर तो आपल्याला तो रिमूव्ह करायचा आहे, तर तो रिलीव्ह करायचा आहे, तर त्यासाठी ही ट्रीटमेंट करावी लागते. त्यानंतर असेल टू इम्प्रूव्ह द मेकॅनिकल प्रॉपर्टीज लाईक हार्डनेस, टफनेस, स्ट्रेंथ, डक्टिलिटी ETC. म्हणजे बऱ्याचशा मेकॅनिकल प्रॉपर्टी चेंज करण्यासाठी सुद्धा आपल्याला ही ट्रीटमेंट करावी लागते. त्यानंतर टू इम्प्रूव्ह द मशीन ॲबिलिटी. मशीन ॲबिलिटी म्हणजे काय झालं की एखाद्या जर मशीनवरती तुम्ही वर्क करत असाल, एखादं मटेरियल घेतलं आणि तुम्हाला जसं की टर्निंग ऑपरेशन करायचंय, पण टर्निंग ऑपरेशन तुम्ही करू शकत नाही त्या मटेरियलवरती, तर आपण काय म्हणणार की त्या मटेरियलची मशीन ॲबिलिटी ही चांगली नाहीये. पण जर त्याला हीट ट्रीटमेंट केली आणि जर हे पॉसिबल झाले की तुम्ही टर्निंग ऑपरेशन इझिली करू शकत असाल, म्हणजे काय झालेलं आहे तिथं त्याची मशीन ॲबिलिटी ही इम्प्रूव्ह झालेली आहे. त्यानंतर असेल टू चेंज द इंटरनल स्ट्रक्चर टू इम्प्रूव्ह द रेजिस्टन्स टू हीट, विअर अँड कोरोजन. आता त्यांचं जे इंटरनल स्ट्रक्चर आहे तर ते चेंज करायचं आणि त्यांना स्टँड करायचं किंवा त्यांचे जे रेजिस्टन्स टू हीट, विअर अँड कोरोजन आहे ते इम्प्रूव्ह करायचं. त्यानंतर असेल टू इफेक्ट अ चेंज इन देअर ग्रेन साईज किंवा आपण त्याला आपण रिफाईन द ग्रेन साईज असंही म्हणू शकतो. आता ग्रेन म्हणजे काय असतं, कुठलाही पदार्थ आपण म्हणतो की छोट्या छोट्या कणांनी बनलेला असतो. तर हे कण काय असतात की जसं तुम्ही ऐकले इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन्स असतात आणि यांचं मिळून ॲटम तयार होतो. आता ह्या छोटे छोटे ॲटम्स एकत्र झाले तर तो ग्रेन तयार होतो. आता ही जी ग्रेन साईज आहे तर या ग्रेन साईज वर त्याच्या मटेरियल प्रॉपर्टीज ह्या डिपेंड्स असतात. म्हणजे फाईन ग्रेन किंवा कोर्स ग्रेन असं ते म्हणलं जातं आणि त्याच्यावरती त्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज डिपेंड्स असतात. तर ते ग्रेन साईज जी आहे तर ती सुद्धा ही ट्रीटमेंटनी चेंज करता येते. पुढचं असेल टू सॉफ्टन देम टू मेक सुटेबल फॉर ऑपरेशन्स लाईक कोल्ड रोलिंग और वायर ड्रॉइंग. आता वायर ड्रॉइंग किंवा कोल्ड रोलिंग असं म्हणलं आपण तर ते काय होतं की एक मोल्ड असतो आणि मोल्ड मधनं ते खेचून घेतलं जातं. त्यासाठी काय आहे की ते मटेरियल हे सॉफ्ट असलं पाहिजे, तर त्यासाठी सुद्धा हीट ट्रीटमेंट केली जाते ते मटेरियल सॉफ्ट करण्यासाठी. त्यानंतर असेल टू इम्प्रूव्ह देअर इलेक्ट्रिकल अँड मॅग्नेटिक प्रॉपर्टी. म्हणजे त्यांचे विद्युत आणि चुंबकीय ह्या जे गुणधर्म आहेत तर हे इम्प्रूव्ह करण्यासाठी सुद्धा ही ट्रीटमेंट गरजेची आहे. त्यानंतर टू ड्राईव्ह आउट ट्रॅप्ड गॅसेस. तर बरेचसे ऑपरेशन्स आहेत जसं की कास्टिंग असं म्हणतो आपण. कास्टिंग मध्ये काय होतं की मेटल जे आहे तर ते वितळवलं जातं आणि त्यानंतर मोल्ड असतात त्याच्यामध्ये ते टाकलं जातं आणि मग तो जो काही कॉम्पोनंट आहे तो तयार होतो. तर जेव्हा आपण हे मोल्टन मेटल जे म्हणतो आपण म्हणजे वितळलेलं मेटल जे आहे तर त्या मोल्ड मध्ये ओतत असतो त्यावेळेला काय होतं की बरेचसे त्या गॅसेस जे आहेत ते ट्रॅप होतात त्याच्यामध्ये, म्हणजे अडकले जातात आणि त्यामुळे काय होतं तो एक डिफेक्ट निर्माण होतो त्या कंपोनंट मध्ये. तर ते गॅसेस जे आहेत ते काढून टाकण्यासाठी सुद्धा ही ट्रीटमेंट केली जाते. तर हे सर्व उद्देश कशाचे आहेत तर उष्णतोपचार म्हणूयात किंवा त्याला आपण हीट ट्रीटमेंट असंही म्हणू शकतो. सो दीज आर द पर्पजेस ऑफ हीट ट्रीटमेंट. पुढचं असेल स्टेजेस ऑफ हीट ट्रीटमेंट. आता हीट ट्रीटमेंट ही कुठल्या कुठल्या पद्धतीने म्हणजे त्याचे काय काय स्टेप्स आहेत हे आपल्याला पाहायचं असेल. पहिल्यांदा असेल हिटिंग. तर हिटिंग मध्ये काय केलं जातं की काही मटेरियल्स असतात त्याचं पर्टिक्युलर टेम्परेचर आहे तिथपर्यंत ते हीट केले जातात. आता प्रत्येक मटेरियलसाठी किंवा प्रत्येक मेटलसाठी किंवा त्याचे कॉम्पोजिशन्स आहेत त्याच्यानुसार त्याचं जे टेम्परेचर आहे ते वेगवेगळं असू शकतं. त्यानंतर ते काय केलं जातं की त्या स्पेसिफिक टेम्परेचरला घेऊन जाऊन तिथेच ते काही काळासाठी त्याच टेम्परेचरवरती ते ठेवलं जातं. म्हणजे तो जो कॉम्पोनंट आहे तर तो युनिफॉर्मली हीट होईल तर त्याला आपण सोकिंग असं म्हणतो. आणि त्यानंतर मग लास्ट स्टेज असेल क्विंचिंग. म्हणजे हिटिंगच्या 3 स्टेजेस आहेत लक्षात ठेवायचं, हिटिंग, सोकिंग आणि क्विंचिंग. म्हणजे
एकतर त्याला आपण उष्णता देतो, मग स्पेसिफिक टेम्परेचर पर्यंत घेऊन जातो, त्यानंतर त्या स्पेसिफिक टेम्परेचर वरती त्याला काही काळासाठी ठेवतो, ते सोकिंग झालं, आणि त्यानंतर त्याला आपण थंड करतो, ते झालं क्विंचिंग. आता हे जे आहे तर त्यासाठी एक ग्राफ सुद्धा रिप्रेझेंट करतात. आता ह्या y ऍक्सिस वरती टेम्परेचर आहे आणि x ऍक्सिस वरती टाइम आहे. तर कुठलंही एखादं मटेरियल घेतलं तर सुरुवातीला काय केलं आपण, त्याला हीट करायला सुरुवात केली. आता ह्या स्पेसिफिक टेम्परेचर पर्यंत त्याला आपण घेऊन गेलो. आता हे काही काळामध्ये, जसं की फॉर एक्झाम्पल समजा आता इथून इथपर्यंतचा वेळ हा 5 मिनिटं आहे आणि इथे किती डिग्री सेल्सिअस आहे, एक 200 डिग्री सेल्सिअस असेल. तर ह्या 200 डिग्री सेल्सिअस वरतीच तो काय केला, एक 10 मिनिटासाठी तो हीट केला, म्हणजे तो पूर्ण कॉम्पोनंट जो आहे तो युनिफॉर्मली हीट होईल. त्यामुळे हे कॉन्स्टंट दाखवलेलं, म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. त्यानंतर काय करायचं, त्याला आपल्याला कूलिंग करायचं. नंतर तो काय होईल की 5 किंवा 10 मिनिटांमध्ये तो आपण कूल केलेला आहे. तर ही जी आहे ही थर्मल सायकल आहे हीट ट्रीटमेंटच्या कूलिंग साठीची. तर हे झालं स्टेजेस ऑफ हीट ट्रीटमेंट. त्यानंतर कूलिंग मीडिया, म्हणजे क्विंचिंग ऑपरेशन साठी कुठले कुठले मीडिया आपण वापरू शकतो. तर पहिला असेल वॉटर. आता हा सगळ्यात स्वस्त आहे, पण हा काही जास्त प्रमाणामध्ये यूज होत नाही. त्यानंतर दुसरं असेल ब्राईन किंवा सॉल्ट, जे आहे याच्यामध्ये मेनली वापरलं जातं. आता जिथे रॅपिड कुलिंगची गरज असते तर तिथे हे वापरलं जातं. त्यानंतर असेल ऑइल. आता जिथे डिस्टॉर्शनची रिस्क असते, म्हणजे ते डिस्टॉर्शन म्हणजे क्रॅक्स वगैरे जाऊ शकतात, तर अशा केसमध्ये हे ऑइल वापरलं जातं. आता मेनली हे अलॉय स्टील साठी वापरतात आणि वॉटर जे आहे तर ते प्लेन कार्बन स्टील साठी वापरतात. आणि त्यानंतर एअर, म्हणजे जिथे खूप जास्त रिस्क आहे डिस्टॉर्शनची, खूप क्रॅक जाण्याची शक्यता आहे, तर त्या केसमध्ये ते एअर कूल केले जातात. आता बऱ्याच वेळा आपण घरात म्हणतो की एखादी वस्तू थंड करायची गरम केलेली असेल तर ती काय करतो आपण, हवेत सोडून देतो. तर त्या प्रकारचं जे माध्यम असेल तर ते असेल एअर कूलिंग साठी. म्हणजे मेनली हे जे 4 आहेत, अजूनही बरेचसे मीडिया वापरले जातात, पण त्यामध्ये हे मेनली 4 वापरले जाणारे मीडिया. आता ते डिपेंड्स ऑन कुठलं कॉम्पोजिशनचं मेटल आहे, किंवा त्याचं काय स्ट्रक्चर आपल्याला गेन करायचं आहे, किंवा काय प्रॉपर्टीज रिक्वायर्ड आहेत, त्यानुसार हे सिलेक्ट केले जातात. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूयात. यानंतरच्या लेक्चरमध्ये आपल्याला स्ट्रक्चर ऑफ स्टील पाहायचं आहे, कारण ज्या हीट ट्रीटमेंट प्रोसेस आहेत तर त्या आपण स्टील साठी मेनली पाहणार आहोत. तर त्यामुळे स्ट्रक्चर ऑफ स्टील तुम्हाला माहित होणं गरजेचं आहे. तर आज आपण इथेच थांबूयात. सो थँक्यू ऑल ऑफ यू.